काहीच नाही. तू असं का बोलतोयस? अगं खरंच काही नाही. मला सांग, तू कधी येतेस? आय मीन कधी निघणार आहेस गोव्यावरून? ओ, कुणीतरी डेस्परेटली वाट बघताय का माझी? नाही, अगदीच तसं नाहीये. पण काय? ओ, आलं लक्षात. म्हणजे भेटून सांगायचंय असं काही आहे का मनात? नाही म्हणजे एवढ्या कमी शब्दात बोलतोयस आणि टॉपिक चेंज करत म्हणतोयस की तू कधी येणार आहेस म्हणून म्हंटल. नाही नाही नाही, तसं काही नाहीये. सहजच विचारलं. सहज? खरंच? अगं हो, खरंच. नाही, सांग ना, कधी येतेस? उद्या सकाळची फ्लाईट आहे. इकडचं सगळं आटपलंय, येते. ओके, ये लवकर, भेटू. हो. काय झालं असेल याला? आदित्य, जर तू फोन केला असतास ना, तर आपण काहीतरी केलं असतं ना. म्हणजे मी समजू शकते तुला टेन्शन आलं असेल, पण एक SMS जरी केला असताच ना, तरी मी काहीतरी करायचा प्रयत्न केला असता. काकी, नाही खरंच सॉरी, पण बाबांना त्रास होतोय बघून खरंच पॅनिक झालो ग. मला कळलंच नाही काय करायचंय. अरे हो, खरं तर मला ना पहिले खूप वाईट वाटतंय. अचानक मला एकदम नाही नाही, तू काळजी करू नकोस. तुझा काहीच दोष नाहीये. जे झालं ते झालं. काय करायचं मला खरंच सुचत नाहीये. आता पुन्हा त्या इन्व्हेस्टरला कसं फेस करणार आहोत तेच मला कळत नाहीये. अरे त्यांचाच मेसेज आहे. हॅलो रत्नमाला मॅडम, ऍक्च्युली तुम्हाला मी कॉल केला असता, पण तुम्हाला बरं नाही कळलं म्हणून कॉल करून डिस्टर्ब करणं योग्य वाटलं नाही. सो तुमच्या वेळेनुसार ऐकू शकाल म्हणून व्हॉइस नोट पाठवतोय. ऍक्च्युली मीटिंग वॉज क्वाईट गुड. वी आर व्हेरी हॅपी विथ इट अँड रेडी टू इन्व्हेस्ट इन माहेरचा चहा आउटलेट. आणि हो, माहेरच्या चहाची की ऑफ सक्सेस कळली मला. खूप छान आहेत तुमचे एम्प्लॉईज. इट वॉज रिअली नाईस प्रेझेंटेशन बाय मिस कावेरी. तुमच्याकडे असे एम्प्लॉई आहेत, हीच तुमची खरी ताकद आहे हे मला कळलंय. असे 1-2 एम्प्लॉईज तुम्ही माझ्या कंपनीला दिलेत तर बरं होईल. जस्ट जोकिंग. नाउ लेट्स मीट फॉर द नेक्स्ट मीटिंग अँड नेक्स्ट फॉर्मॅलिटीज. टेक केअर. गेट वेल सून. देवाची कृपा. रत्नमाला मॅडम. कावेरी, कावेरी, तुला माहितीयस का तू काय केलंयस? हो मॅडम, खरंच सॉरी. मला जेवढं शक्य होतं ना तेवढं सगळं मी प्रेझेंटेशन मध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आणि अगदी ती मीटिंग सक्सेसफुल होण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. आणि मी त्यांना विचारलंही नंतर, पण ते म्हणाले डिरेक्टली मॅडमशीच बोलेन मी. सॉरी जर माझ्यामुळे काही घोळ झाला असेल. थांब जरा. तुला माहितीये का, ते कॅफे मध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. काय? हो, तेच तर तुला सांगायचा प्रयत्न करते मी. ते इतके खुश आहेत तुझ्यावर, तुझं खूप कौतुक करत होते. एवढं दडपण आलं होतं ना मॅडम. पण ठीक आहे मॅडम, तुम्ही काही फार बोलू नका. तुमचा घसा दुखतोय ना. इतका आनंद झालाय, मला बोललंच पाहिजे. कावेरी, पूर्ण तयारीनिशी युद्ध जिंकण्यात काय मजा आहे ते कोणी करू शकतं. पण जेव्हा अंगावर पडतं अचानक, तेव्हा माणसाचा खरा कस लागतो. आणि तू परीक्षेला उतरलीस, काय सांगू मी कावेरी. मला खरंच खूप अभिमान आहे कावेरी तुझा. तुम्हाला मी
काय हो, असे अंधारात का बसल्यात? दिवे लागण्याची वेळ झालीये. अजिबात लाईट्स ऑन करायचे नाहीयेत. अंधार आहे तसाच राहू दे. का? का हे तुम्ही विचारताय? माझ्या पूर्ण लाईफ मध्ये अंधार पसरलाय तुमच्यामुळे. माझ्यामुळे? म्हणजे? तुम्हाला मी सांगितलं होतं, आयडिया दिली होती की आज माझी इन्व्हेस्टर सोबत खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे, पण नाही, तुम्हाला फक्त तुमच्याच कामाची काळजी आहे. इन्व्हेस्टर सोबत मीटिंग सुरू असताना तुमचा कॉल आला आणि काय झालं? आणि काय झालं? माझ्यामुळे काही गडबड झाली का? नाही, तसं असेल तर खरंच सॉरी. मी काही तुम्हाला मुद्दाम त्रास द्यावा किंवा तुमचं नुकसान व्हावं म्हणून असं नाही केलं हो. मी तरी काय करणार? तुम्हाला नाही तर कोणाला सांगणार? हे दुसरं कोणीच नव्हतं. तुम्ही सोडून दुसऱ्या कोणाला फोन करणार होते मी? मॅडम पण आजारी होत्या, आदित्य सर पण आले नव्हते. काय करू, कसं करू, मला काहीच सुचत नव्हतं, म्हणून मी तुम्हाला कॉल केला. पण खरंच सॉरी, तुमचं नुकसान व्हावं म्हणून मुद्दाम मी असं नाही केलं. इनफ. तुमच्या त्या एका कॉलमुळे किती घोळ झाला माहितीये? माझी इतक्या दिवसांची मेहनत, माझा वेळ वाया जातोय की त्याचा मला फायदा होतो, हे सगळं त्या एका मीटिंगवर डिपेंड होतं. आणि तुमच्यामुळे आज माझी ती मीटिंग, तुमच्यामुळे आज माझी ती मीटिंग सक्सेसफुल झाली आहे. काकू, थँक्यू सो मच. थँक्यू. आली तू? अगं तू उद्या येणार होतीस ना? सरप्राईज. या बसा. वैदे, यांना ओवाळूयात. बसा. मला का ओवाळताय? हो, ओवाळू द्या. तुम्ही युद्ध जिंकून आलाय. बच्चू मामाने सांगितलं मला. आज तुम्ही पहिल्यांदा स्वतःच्या हिमतीवर माहेरच्या चहासाठी इन्व्हेस्टमेंट आणली आहे. या बसा. वैदे, बसव यांना. खरं तर केकच कापणार होतो, पण काय करणार, केक तुमच्या परंपरेत बसत नाही. इनफॅक्ट आमचा पार्टी करण्याचाही प्लॅन होता, पण पार्टी यांच्या संस्कृतीत बसत नाही. शेवटी आम्हाला हे ओवाळणं करावं लागतंय. काय? एकच मिनिट. घ्या, लाडू घ्या. केवढं घाबरवलं तुम्ही मला. स्वर्गाला टच करून आले मी. देवा, नशीब वाचले. नाही, ते सगळं ठीक आहे, पण स्वर्गालाच टच केलं कशावरून? इतकाही कॉन्फिडन्स बरा नव्हे. छान होता विनोद तुमचा. आता हसू मी? नाही, तुम्ही आता प्लीज ते उंदीर मांजराचं भांडण करू नका यार. थांबा आता. काऊ, जा बरं, फ्रेश होणे जा. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला तुझ्या नवीन बिझनेस साठी इन्व्हेस्टमेंट मिळाली ना? थँक्स. अरे आधी सांगायचंस ना. म्हणजे मी आले तेव्हा तू ही सगळी तयारी करत होतास आणि मी विचारलं तर तू काहीच बोलला नाहीस. सरप्राईज द्यायचं होतं ना. गुड. बाय द वे, वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुला खोटं चांगलं लपवता येतं. म्हणजे नाही मिळाली ना इन्व्हेस्टमेंट?